बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि श्रीमती सोनू जाधव, श्रीमती सोनू आयुष्यमंत्री श्रीमती सोनू जाधव यांचा सत्कार ज्योत्स्ना आटे करते अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर शैलाताई अनिल पवार यांचा सत्कार ज्योती सुदेश आटे या करते। धन्यवाद। यानंतर आमच्या गावचे नवनिर्वाचित मिताली ताई घाडगे सदस्य ग्रामपंचायत सदस्य नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार माननीय नीलमताईलाच विनंती करतो। त्यानंतर नवनिर्वाचित आमच्या वाडीतल्या आमच्या बहुजन ॲडव्होकेट नीलमताईला विनंती आहे की तिने या ठिकाणी विचार मंचावरती उपस्थित राहायचं आहे। जरा सत्कार करणाऱ्यांसाठी थोड्या टाळ्या पण वाजवायच्या का। त्यानंतर सिंधुताई लोखंडे यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या भाऊ हाटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर नीता प्रशांत शिर्के या इथं उपस्थित आहेत। त्यानंतर शकुंतला चालवे मांडलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या बहुजन प्रबोध सदन सेवा संघाच्या महिला सदस्या उज्ज्वला आते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे। यांचा सत्कार उज्ज्वला देवीदासाठी या करतील असे मी त्याला विनंती करतो। पूनमताईचा सत्कार उज्ज्वला देवीदासाठी या आमच्या बहुजन प्रबोधन सेवा संघाचे सदस्य आहेत त्या करतील। रेश्मा आहे विशाल आटे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते ठाण्यावरून आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या बहुजन प्रबोधन सेवा संघाच्या ज्योती आटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। वृषाली हाटे युगंधरा कासाले याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत ज्योत्स्ना आटे करतील। गुलाब पुष्प आणि शाल
देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करते. आशाताई जाधव चिलटोले या ठिकाणी उपस्थित आहेत. आवर्जून प्रमिला आदित्यनाथ जाधव या ठिकाणी आमच्या वहिनी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मी आजच्या विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आरती आचार्य मी विनंती करतो की त्यांनी त्यांना शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. कविता साळवे विनंती करतो. घोषणा आटेला विनंती करतो की त्यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पुण्याहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अपर्णा घाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी घोषणा आटेला विनंती करतो की त्यांचंही या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मीना सावंत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर नीता प्रशांत शिर्के या जान्हवी सावंत शुभांगी साळवे आमची भगिनी ही या ठिकाणी उपस्थित आहे. तुझं स्वागत घोषणा असे करेल असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर प्रिया गायकवाड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. मी घोषणा आटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प घेऊन प्रिया गायकवाड यांचं या ठिकाणी उपस्थित आहे. मी आरती आटे यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प घेऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. गीता चंद्रकांत जाधव आमची नवनिर्वाचित सुनबाई आणि भाऊजे प्रियांका हाटे राहुल हाटे या मंजुळाई मारुती हाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. तिथं जाग्यावर जाऊन त्यांचा या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आई या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी ज्योत्स्ना आदित्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. ते आमच्या बाकीचे अध्यक्ष माननीय सराटे साहेब यांना विनंती करतो त्यांनी या हिगिष्टे साहेबांचा शाल आणि शिवाजी हाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी घोषणा आहे. शाल आणि साहेब मौलाना फराई साहेब या ठिकाणी जमाते इस्लामी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचकावर उपस्थित राहायचंय. फक्त उपस्थित साहेब राहायचंय, उपस्थित राहायचंय. माननीय विभाताई मॅडम ज्या ठाण्यावरून या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत
त्यांचं स्वागत या ठिकाणी मी ज्योत्स्ना आटे यांना विनंती करतो की ताईंचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे माननीय विभागाचे. उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बहुजन प्रबोधन सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. तर मी विनंती करतो आमच्या बहुजन प्रबोधन सेवा संघाचे ग्रामीण अध्यक्ष माननीय यशर आटे साहेब डी बी आटे साहेब यांना की त्यांनी या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय डी बी आटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यथोचित असा शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा स्वागत करायचं. त्यानंतर प्रसाद येरुलकर साहेब माननीय प्रसाद येरुलकर साहेब राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्य रायगड जिल्हा. त्यानंतर आमचे कोणते विनायक मोठे साहेब या ठिकाणी आणले मी आमच्या यशराजे साहेबांना विनंती करतो की त्यांनी विनायक मोठे साहेबांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं आपल्या बहुजन प्रबोधन सेवा संघाच्या वतीने आमचे सदानंद जाधव साहेब अध्यक्ष कोण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गुलाब पुष्प देऊन यानंतर आमच्या बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 5 चे अध्यक्ष माननीय डी बी आटे साहेब आपले देवदास गणपत आटे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचारमंचिकावर उपस्थित राहायचं आहे. आणि आमचे पुतणे यानंतर आमचे दीपक जाधव या ठिकाणी उपस्थित आहे कोण त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचिकावरती यायचं आहे. आमचे रुपेशदादा आटे यांनी त्यांचा शाल आणि आमचे सुशीलजी गंगावणे साहेब या ठिकाणी उपस्थित साहेबांचा या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमचे आनंददादा साळवे मांड्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो की या ठिकाणी आहेत. मी एम आटे साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आमचे वडीलधारे मेवणे आणि आमचे मार्गदर्शक सुभेदार अनिल पांडुरंग पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी एम बी आटे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या आमच्या माननीय सुभेदार अनिल पांडुरंग एम बी आटे साहेब शाल आणि गुलाब पुष्प देऊन करतील अशी त्यांना विनंती करतो. सारिका आटे गीता चंद्रकांत जाधव यांचं स्वागत ज्योत्स्ना आटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुण्यावरून आणल्या जे या ठिकाणी आमचे ग्रामस्थ बंधू उभे आहेत. आमचे संजय देशमुख आहेत त्या ठिकाणी आले. मी
यशा राठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी किशोर मुंगे यांचा या ठिकाणी आमचे रुपीलदादा अटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पोलीस निरीक्षक मीरा भाईंदर प्रभू रेणुसे साहेब यांचं स्वागत. मुंबई पावकीचे अध्यक्ष माननीय संतोष लोखंडे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मागूरचे आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत. अनिल राठे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं शाल आणि गुलाब पुष्प घेऊन या ठिकाणी केलं आहे. मी आज ज्योत्स्ना राठे यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी शाल आणि गुलाब पुष्प देऊन ताईंचा या ठिकाणी यशस्वी असा सत्कार स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमचे सयाजी दादा तांबे आमचे मार्गदर्शक वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे त्यांना एक आम्ही शाल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करू इच्छितो. यानंतर संवर्धन सेवा संघाचे मार्गदर्शक आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी ईश्वर राठे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. आनंददादा घाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या बहुजन प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष माननीय यशा राठे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर इंजिनियर राजेश कांबळे सर या ठिकाणी संदीप दादा मोरे हे या ठिकाणी उद्योजक मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचेही पुष्पगुच्छ हे या ठिकाणी त्यांचे शाल देऊन यांनी स्वागत करतात. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर प्रशांत कांबळे साहेब महासचिव इंडियन प्रोफेशनल असोसिएशन नवी दिल्ली आणि एका ग्रंथाच्या लेखिका आहेत. त्यानंतर मौलाना नसरुद्दीन युवा सेना तालुका अध्यक्ष ठाकरेगड या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. यानंतर खाली जा या ठिकाणी आमच्या गावचे अर्जुन चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो शेड्यूल कास्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य मी विनंती करतो दिग्गजासाठी आहे की त्यांनी त्यांचा या ठिकाणी यशस्वी असा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे.
मध्ये येऊ ना मध्ये येऊ. बापू सुद्धा कोण लागत नाही का? या ठिकाणी आता आमच्या भावकीचे जे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यापैकी आज आमच्या भावकीचे अध्यक्ष माननीय यसर आहेत. स्वागत या ठिकाणी हरिमंदरजी खालसा साहेब करतील. यानंतर आमच्या भावकीचे मुंबई भावकीचे सचिव आपल्याला या ठिकाणी हा विरोधी प्रकाराला उत्कृष्ट असा साऊंड आवाज जो दिलेला आहे ते आपले डेकोरेट आणि साऊंड सिस्टीम वाले समीर माळी यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या वरुणकर हॉकीचे बहुजन प्रबोधन संघाचे अध्यक्ष माननीय यसर नाटे साहेब खालून जा. यानंतर दीपक दादा आटे आणि संदेश दादा आटे या दोघांचं स्वागत या ठिकाणी माननीय राजेश कांबळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे खाल्लं आपण शूटिंग चालू आहे. आलो समीर माळी जाधव कॅटरसवाले जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी मग कंटाळा यायचं. दिव्या आटे आणि संदेश आटे आमच्या हॉकीचे माझे अध्यक्ष दिव्या आटे साहेब आणि संदेश आटे साहेब यांचे संयुक्त स्वागत यांचे अरविंदजी खालसा साहेब उपसरपंच वडोली नवनिर्वाचित उपसरपंच वडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो. शूटिंग चालू आहे मग ते किती करायला लागतं ते सारखं माहिती आहे. यानंतर कंटाळा आलाय मला काढून यानंतर पैसे घेणार ना. या ठिकाणी तिचे मुलावर रेशीम या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यानंतर आमचे गंगाराम दादा शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या विनंती करतो की त्यांचा चार आणि गुलाब पुष्पदेव या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. गंगाराम दादा शिगवण यानंतर अनिल आटे यांचं स्वागत.
अनिल राठे यांचं स्वागत या ठिकाणी सम्यक राठे करतील असं मी दिलीप गायकवाड यांचं स्वागत या ठिकाणी शशांक चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लेखकासाठी सर्वांना विनंती करतो की त्यांचे गुलाब पुष्पदेव या ठिकाणी चर्चा नंदुराम हाटे यांचं स्वागत या ठिकाणी ज्योत्स्ना हाटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पिक्चर इथं झालाय शूटिंग आता कॅमेरा स्टे करायला आहेच. सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण या कार्यक्रमाला जो उत्साह दाखवला अशाच प्रकारे दरवर्षी असा उत्साह जल्लोषाने आपण साजरा करायचा आहे आपल्या माध्यमातून. तरी या तरुण मंडळीचं अतिशय उत्कृष्ट असं काम आहे या ठिकाणी. हा कार्यक्रम होत असताना शांती रीतीने सर्वांनी साथ दिली आहे आम्हाला. त्याचप्रमाणे महाडचे वरिष्ठ कार्यकर्ते त्याचप्रमाणे सुरेशजी काळवी यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. सर्वांनी डोळ्यात टाळ्या वाजवा. शाल घेताना त्यांना पण जरा बरं वाटलं पाहिजे. त्याचप्रमाणे मी आता विनंती करतो की स्थानिक भावकीचे सरचिटणीस पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. सुभाष मोहिते ओढीला सचिन मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत या ठिकाणी आणि सचिन मोहिते यांचं स्वागत दोघांचंही स्वागत या ठिकाणी आम्ही गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. मनोजभाई काळीजकर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी फोटोग्राफर प्रशांत जाधव यानंतर आज या ठिकाणी उपस्थित असलेले मनोजदादा काळीजकर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रायगड जिल्हा परिषद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मी यानंतर आमच्या गावचे पोलीस
माजी सरपंच या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊ द्या. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे बहुजन पंचायत शाखा क्रमांक महाडच्या समितीचे आहोत आणि 9:30 वाजता ते 9:15 हा आपला कार्यक्रम संपवून भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. मी इथे सूत्रसंचालन करण्यासाठी माननीय लक्ष्मणदादा हाटे यांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. लोकांचे महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय सचिन शेट्टी सर, RMBKS राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ याचे ते राज्य सचिव आहेत. त्यानंतर माननीय अशोकजी सकपाल साहेब, उपाध्यक्ष रायगड जिल्हा भारत मुक्ती मोर्चा, हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो सन्मानला. यानंतर धन्यवाद. यानंतर लगेचच या ठिकाणी मी माननीय सुप्रीजी साळवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विषयावरती आपले मत या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. बऱ्याचशा शिक्षण व्यवस्था बंद पडल्या. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराला अभिवादन करून आजच्या या विचारपीठावरती अर्थात खऱ्या अर्थानं बहुजन प्रबोधन विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, प्रिय बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे की वडवली या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती होते आणि या बुद्ध विहाराची निर्मिती नाहीच, त्यांची निमंत्रण पत्रिका आहे. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचा उद्देश दिलेला आहे. या विहाराचा उद्देश काय असेल तर बौद्ध धम्म प्रचाराचं केंद्र निर्माण करणं आणि केंद्र व्हायला पाहिजे, केंद्र निर्माण करायला पाहिजे, अशा प्रकारचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं या वडवलीच्या माझ्या सर्व धम्मबंधू आणि भगिनींनी या बुद्ध विहाराची निर्मिती केलेली आहे. मला खात्री आहे की महाड, कोल्हापूर आणि संपूर्ण रायगड मध्ये जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर या संपूर्ण रायगड मध्ये धम्म प्रबोधनाचं काम, धम्म प्रचाराचं काम खऱ्या अर्थानं जर कोण करत असेल तर सर्वात सिंहाचा वाटा हा वडवली गावाचा आहे. सर्वात सिंहाचा वाटा वडवली गावाचा आहे. मग आमच्या हाटे नथुराम हाटे असतील, आमची लक्ष्मण हाटे असतील, असा बराचसा परिवार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन त्या धम्म प्रबोधनाचं काम खऱ्या अर्थानं निस्वार्थीपणे करण्याचं काम खऱ्या अर्थानं या हाटे परिवाराने केलेलं आहे आणि करतायत. आणि म्हणून हे बौद्ध धम्म प्रचाराचं केंद्र जे तक्षशिला बुद्ध या ठिकाणी निर्मिती झालेली आहे ती वडवलीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी, संपूर्ण महाड तालुक्यासाठी हे बौद्ध धम्म प्रचाराचं केंद्र या ठिकाणी निर्माण व्हावं अशी मी या ठिकाणी सदिच्छा सर्वप्रथम व्यक्त करतोय. मला हाटे साहेबांनी फोन केला, सर तुम्हाला एक विषय देतोय की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये बौद्ध धम्माचं महत्व काय आहे. बौद्ध धम्म एक बुद्ध विहार हे धम्माचं एक प्रचार केंद्र व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे बरेचसे विषय त्यांच्या त्या ठिकाणी माझ्यासमोर मांडले
आणि जे विषय त्यांच्याकडून ऐकल्यानंतर मला वाटलं, खरोखर वाटलं की सध्या या विषयाची गरजच आहे. या विषयातून प्रबोधनाची गरज आहे. पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं, भगवान बुद्धांच्या काळामध्ये ज्या जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशामध्ये होत होता. परदेशामध्ये सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे. परंतु आपल्या भारत देशामध्ये काय, मी त्या दिवशी जोचिंद्याला आवर्जून म्हटलो की बौद्ध विहाराची निर्मिती झाल्यानंतर आपण सर्वजण थायलंड मध्ये त्या बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी आणून त्याची प्रतिष्ठापना करतो. पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर बौद्ध धर्माची निर्मिती, बौद्ध धर्माची स्थापना ज्या भारतामध्ये झालेली आहे, त्या भारत देशामध्ये झालेली आहे, भगवान बुद्धांनी केलेली आहे. मग त्या भारतामध्ये आज बौद्ध धर्माची परिस्थिती आपण जर पाहिली तर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार थांबलेला आहे. आणि ती प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956 मध्ये. एवढ्या मुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की ज्या हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झालेला आहे त्या हिंदू धर्मामध्ये मी मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा केली. त्या घोषणेमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास होता की ज्या हिंदू धर्मामध्ये मी जन्माला आलो त्या हिंदू धर्मामध्ये विषमता आहे. त्या हिंदू देशाला जर का स्वातंत्र्य पाहिजे असेल तर मला भगवान गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारला. म्हणजे बौद्ध धर्म आपला आचरणावर आधारित आहे. ज्यावेळी उपासिका शिबिर पिंपळवाडीला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून घेतलं आणि त्यावेळी त्या ठिकाणी पवारताई प्रवचनाला आल्या होत्या. ते प्रवचन देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. त्या धम्मदीक्षेबरोबर आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या 22 प्रतिज्ञांची ही आपली आचारसंहिता आहे, ही बौद्धांची आपली आचारसंहिता आहे. त्या 22 प्रतिज्ञांचं आपण पालन करायला पाहिजे. ज्यावेळी त्या 22 प्रतिज्ञांवरती प्रवचन करत होत्या त्यावेळी तिथे असणाऱ्या आमच्या बहुजन समाजातील बांधवांनी त्याचा ते ऐकले, आपल्या प्रतिज्ञा ऐकल्या. ते विहारात आले आणि कोण ताई आहेत, या काय सांगतायत, आमच्या धर्माच्या विरोधात सांगतायत. तेव्हा तिथल्या आपल्या उपासिकांनी त्या आलेल्या आपल्या बहुजन समाजातल्या बांधवांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत या आम्हाला बौद्ध धर्मातल्या आमच्या लोकांसाठी दिलेल्या आहेत, तुमच्यासाठी दिलेल्या नाहीत, या आमच्यासाठी दिलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुम्हाला जर का ऐकायचं नसतील तर ऐकू नका, तुम्हाला जर का पालन करायचे असेल पालन करू नका, परंतु आम्हाला मात्र त्याचं पालन करावं लागेल. आणि एवढी बोलण्याची हिंमत खऱ्या अर्थानं जर कुठे होत असेल तर ती बुद्ध विहारामध्ये होते. आणि म्हणून बुद्ध विहार हे आपल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं केंद्र हे व्हायला पाहिजे. आणि हे तक्षशिला बुद्ध विहार महाड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्याचे एक धम्म प्रचाराचं केंद्र या ठिकाणी निर्माण व्हावं. ते निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचा संपूर्ण वडवलीचा परिवार या ठिकाणी करेल अशी मी सदिच्छा व्यक्त करून माझं मनोगत या ठिकाणी आहे ते मी या ठिकाणी आटोपत घेतो. पुन्हा एकदा वडवलीच्या आपल्या सर्व बंधू धम्म बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वेळ जास्त झालेला त्यामुळे मी थोडक्यात टाकतोय. सगळ्यांना सगळ्यात पहिलं हाटे परिवारांनी हे एवढं सुंदर जी वास्तू इथे निर्माण केलेली आहे तक्षशिला बुद्ध विहार, त्यामुळे त्यांचं मनपूर्वक आभार. आणि ही जी आहेत ही अशी केंद्र ही मला वाटतं जागोजागी उभी झाली पाहिजेत, कारण ही आमच्या सांस्कृतिक जोड देणारी केंद्र आहे. म्हणजे जिथे संस्कृती घडते आणि संस्कृती घडून आमच्या येणाऱ्या पिढीला एक व्यक्तिमत्व आणि ते व्यक्तिमत्व कसं असावं ह्याबद्दल त्याची घडणजडण ह्या विहारातून होत असते. त्यामुळे ही विहार फक्त एक
वास्तू म्हणून नसावी, तर त्याच्यामधून काय निर्माण केले पाहिजे, एक माणसाचं व्यक्तिमत्व कसं निर्माण झालं पाहिजे, ह्याच्यावर आम्ही खूपसा जोर दिला पाहिजे. आता जसं नेहमीच म्हणतो की आपण आचरण केलं पाहिजे. बुद्ध धर्म हा आचरणाचा आहे आणि मी असा मानतो की बुद्ध धर्म म्हणजे जागृती. आणि मी आणि कटके सर आता बसलेलो होतो आणि आम्ही वरती बघत होतो, तर वरती जर तुम्ही थोडस लक्ष दिलं तर जागृतीचं, तर हे जे 8 आहेत, थोडस लक्ष दिलं तर हे 8 आहेत. आणि हे जे 8 आहेत हे काय आहेत? अष्टांगिक मार्ग. मी आर्य नाही म्हणत, अष्टांगिक मार्ग आहेत, बुद्धाचे मार्ग आहेत. मग ही 8च का लावली, 10 का नाही लावली? म्हणजे ही जी जागृती आहे, ही काय जागृती, आपण कोणत्या पद्धतीने, आम्ही शब्द कोणते वापरतो, शब्द कशी वापरली पाहिजे, ह्याच्याकडे आमचं लक्ष वेधलं पाहिजे, गेलं पाहिजे. महत्वाच्या 2 गोष्टी सांगतो की आम्ही सुद्धा असंच एक बुद्ध विहार निर्माण केले, जिथे दादा आले होते पैठणला. आणि त्या बुद्ध जी विहार जे आहे तिथून काय निर्माण झालं, काय होत होतं, ह्याची मी थोडीशी एक तुम्हाला पार्श्वभूमी देतो. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला ही कल्पना येईल की काय होत होतं आणि काय निर्माण होऊ शकतं तिथे. त्या जागेवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो पुरुष वर्ग होता तो सकाळी तुमची 50 मिलीपासून सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी सुद्धा 100 मिलीवर येऊन थांबायचं. आणि हे असंच सतत चालत होतं. तिथे एक साधारण 3000 संख्येची आमची लोकसंख्या होती आणि बहुजन होती. मग तिथे दादा आले होते. तिथे दादांनी पाऊण तासाचं प्रवचन पण दिलेलं आहे पैठणला. मग तिथे जेव्हा आले, तिथे जेव्हा ही बुद्ध विहाराची निर्मिती झाली, तिथल्या महिलांनी आज सगळ्यात पहिलं ज्यावेळेस इथे कुणाचा मान सन्मान केला तो होता महिलांचा. कारण महिलेपासून सगळी निर्मिती होते. तर ही जी आहे ही आपली संस्कृती आहे, ती मातृ संस्कृती आहे. ती मातृ संस्कृती ही दादा जपत कसे होते ह्याचं एक जीवित उदाहरण आहे. महत्वाचं, ज्या वेळेस तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे होत होतं, तर तिथे ज्या आणि ते जेव्हा दारू जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये असतं, तिथे काय होतं, मारामारी, शिवीगाळ, तंटा, क्रोध, एकमेकाविषयी प्रेम करुणा काहीच नाही. मग मुदिता नाही, उपेक्षा नाही, काहीच नाही. जे आमच्या 10 पारमिता आहे त्या पारमिताच नाही आहे. ही एक मोठी पारमिता हाटे परिवारातर्फे झालेली आहे, ती म्हणजे एक वास्तू उभी झाली. तसंच तिथे जी वास्तू उभी झाली तिथे ही सगळी गोष्ट होती. एकमेकात समाज नव्हता, जुळत नव्हता, एक संघ बसत नव्हता, जुळो ही विचारच नव्हती, हा विचारच नव्हता. मग तिथे ज्या वेळेस त्याची निर्मिती झाली, त्या निर्मितीतून सगळे एकत्र पहिलं बसायला लागलं. आणि महिला मंडळ जी ज्यांना धम्मपदातील जे आमचे वको आहेत, म्हणजे ज्याला म्हणतात मार्ग, ते मार्ग सुद्धा माहित नव्हते. ते मार्ग तिथे त्या गाथा म्हटल्या जायला लागल्या. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, संध्याकाळी 5 वाजता तिथे प्रत्येक दिवशी किमान 35 महिला तिथे येतात. 5 गाथा म्हणतात. 5 गाथा म्हणून 6 वाजेपर्यंत धम्मपालन गाथेतून त्यांच्या त्या दिवसाची संगीतीची समारोप होते. आणि घरी जाऊन मग परिवारासाठी जेवण, इतर जे काय कार्य त्यांना जे असतं ते होत होतं. त्याच्यातून मुलाबाळांना तिथे लायब्ररी उभी करण्यात आली, तिथे संगणक उभ्या करण्यात आलं. आणि लायब्ररी उभी होती ते दादांनी बघितलं, तिथे 10 कपाट होती. त्या 10 कपाटामध्ये पुस्तकं आणून ती पुस्तकं ठेवण्यात आली आणि म्हटलं इथे येऊन वाचन करा आणि ती पुस्तकं तिथेच वाचून तिथेच पुन्हा जमा करा.
आणि ज्या वेळेस आम्ही एकत्रित बसतो त्यावेळेस आम्ही एकत्रित बसल्यानंतर आम्हाला विचार अनेक गोष्टीचा येतो. आमच्या समस्या सुद्धा तिथे समस्यांचाही विचारांची देवाणघेवाण होते. आणि एवढंच नाही तर तिथे ह्या 3000 कुटुंबाने ज्यावेळेस एकत्रित आले, तुम्हाला विश्वास होणार नाही, तिथे कोऑपरेटिव्ह निर्माण झाली आणि त्या कोऑपरेटिव्हचं आजची टर्नओव्हर आहे 9 कोटी रुपये. आणि त्यातून 3500 कुटुंब त्यांना काय झालं तर त्यांना ज्या वेळेस लग्नासाठी काही समस्या असायची, आर्थिक लग्न, त्याला ती आर्थिक मदत मिळत होती. फीस भरता येत नव्हती, ती फी भरायला लागले. आणि मुलाबाळांना शिक्षण हे सगळं होत असताना त्यांचं बुद्ध धर्माचं सुद्धा आचरण आणि पालन हे होत होतं. तर त्यावेळेस जी सम्राट अशोकाची गाथा आहे ती म्हणून दाखवतो, जी बऱ्याच स्तंभावर असते. ऐसा ही विद्या याम धम्म पालना धम्म विद्याना सुखयाना बोधी ती. म्हणजे माझं राज्याचं कसं असावं राज्य, कसे असावी जनता, तर ती असावी जी धम्म पालना धम्म विधाना. आणि त्याच्यातून काय होतं तर सुखयाना बोधी ती, म्हणजे आमचं सगळं बनगो सुखी. म्हणून ही जी संघ आहे ही संघामध्ये राहण्याची गरज आहे. आज संघ हा जसा आपली संघ गाथा आहे, सुपटी जमो सावक संगो, उजीपट्टी पन्नो सावक संगो, ह्या सगळ्या जे आहेत हे आम्हाला तिथे आत्मसात झालं पाहिजे. ह्याची एक शेवटचं फक्त 1 मिनिट घेतो आणि संपवतो. एक जातका कथातील एक गोष्ट सांगतो. एका झाडावर खूप सारी माकडं होती आणि ती माकडं, ते आंब्याचं झाड होतं आणि ती माकडं ह्या फांद्यावर त्या फांद्यावर अशी उड्या मारत होती आणि ती आंबे खात होती. आणि त्यांचा एक मुखिया होता. तो मुखिया प्रत्येक माकडाला सांगायचा, अरे बघा ते आंबा जो आहे तो तिथे नदीत पडला नाही पाहिजे, कारण ते आंब्याचं झाड नदीच्या काठी होतं, ते पडलं नाही पाहिजे. ते जर आंबा तिथे नदीत पडला, तो आंबा जर वाहत तिकडे पुढे गेला तर एका दुसऱ्या समूहाला आमच्या इथे असणार ते चांगुलपण माहित होईल, त्यामुळे हे पडला नाही पाहिजे. अनाशी असं झालं की एक आंबा पडला, तिकडे एका माणसाला गवसला. तो माणसाने म्हटला, अरे हे खाल्ल्यानंतर तर खूप गोड आहे. मग त्यांनी ते शोध घेत तिथे आला, त्यातले अजून 4-5 आंबे घेतले, त्यांनी राजाला दिलं. राजा तिथला म्हणतो की हे जे आहे हे एवढं सुंदर फळ, हे फळ मी हे घेतलं पाहिजे. त्यामुळे तो राजा जातो आणि तिथं ह्या पूर्ण झाडावर तो म्हणतो इथे तोफा, तिथे त्यावेळेस आपले जे धनुष्यबाण होते ते त्यांना मारा आणि त्या माकडांना तिथे हुसकून लावा. त्यावेळेस त्याचा मुखिया होता, त्याचं नाव होतं महाकपी. महाकपीने त्यावेळेस त्या फांदीला एक मोठं काहीतरी घेऊन असं दगड मारतो आणि ती फांदी तोडतो. आणि त्या फांदी जेव्हा पाण्याच्या वर पडते, तो त्या माकडांना सांगतो, जा त्या फांदीहून पलीकडे धावून जा आणि तुमचा जीव वाचवा. तो राजा ज्या वेळेस म्हणतो की अरे हे असं काय, मी आजपर्यंत जे राज्य बघतोय ते असं राज्य बघतोय जिथे प्रजा राजाची सेवा करतो, इथं तर हा राजाच प्रजाची सेवा करतो. हे बुद्ध धम्म आहे आणि हे सांगितलं पाहिजे, हे बुद्धाने शिकवलंय. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भेटतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. खरं तर मित्र आपण म्हणतो की मित्र जीवनामध्ये मित्रांना फार महत्वाचं स्थान असतं. पण कधी कधी आज मला इथे पाहताना असं वाटतं की मित्र कधीतरी आपल्या अडचणीत पण टाकतात. असं की हे माझं क्षेत्र नाही पण मला तिथे उभं राहावं लागलं. पण खरोखर
म्हणतात ना, मित्र आयुष्यामध्ये मित्र फार महत्वाचे आहेत. कारण हा एवढा सोहळा, त्या सोहळ्याला मी आज उपस्थित राहिलो केवळ मैत्रीमुळे. आज मला एक गोष्ट आठवते की जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती. बरोबर, दिव्यत्व म्हणजे तरी काय की आहे हे दिव्यत्व आहे. ह्याला दिव्यत्व म्हणे की आज जो सोहळा चाललाय, आज इथे उपस्थित लोक आहेत. मला वाटतं दिव्यत्व ह्यापेक्षा वेळ काय असेल असं मला वाटत नाही. मला वाटतं मला वाटतं मी 2-3 वेळा या कार्यक्रमाला हजर राहिलेलो आहे. तिथं मी पाहिलं एक छोटंसं गाव, वडवली छोटंसं गाव, परंतु एक छोटंसं गाव अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजन करेल त्याची कल्पनाही मला कधी वाटलं नव्हतं. जेव्हा मला पत्रिका, ही जी निमंत्रण पत्रिका पाहिली तेव्हा मी पाहिलं त्या निमंत्रण पत्रिका एवढी सर्वसमावेशक आणि एवढी सर्व म्हणजे त्याच्यामध्ये एवढं स्पष्टता दर्शवलेली आहे की मला वाटतं हे एवढं ह्या गोष्टीला खरोखर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, कार्यक्रमाचं आयोजन सर्व जर पाहिलं तर भव्य दिव्य आणि खरोखर त्याला तोड नाही. मला मुख्य विषय एवढाच बोलायचं की जिथे एवढी तयारी आहे, जिथे एवढी उपस्थिती आहे, जिथे एवढं सर्व काही घडामोडी, एवढं जर साथ आहे, सर्वांचा जर सहभाग आहे, तर मला वाटतं यश दूर नाही. मी आदरणीय हाटे साहेब, आमचे मित्र हाटे दादा यांचा माझा गेली 35 वर्षाचा सहवास आहे. मला खूप आनंद होतोय की ते असं भव्य दिव्य कुठेतरी कार्य करतील असं कधी वाटलं नव्हतं. पण आज हे त्यांचं कार्य पाहिल्यानंतर मी खरोखर भारावून गेलेलो आहे. त्यांचं कार्य असंच पुढे चालू राहावं आणि त्यांचं कार्य असंच पुढे चालू राहून त्याची खूप मोठं इथे कार्य घडावं असं मी माझ्यातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर आज के जो विचार मंच एवं उपस्थित सभी को सविनय मेरा जय भीम, नमो बुद्धाय. आज जो सब्जेक्ट मिला वो सब्जेक्ट के लिए मैं इतना ही बोलना चाहती हूँ. 10 मिनट मेरा टाइम है. आज जो तक्षशिला बौद्ध विहार महान में निर्माण हुआ, ऐसा बौद्ध विहार भारत में कोने कोने में निर्माण होना चाहिए. केवल मात्र महान और महाराष्ट्र इसके अंदर ही ये बौद्ध विहार स्थगित नहीं होना चाहिए. हमको देखना पड़ेगा जो एक टाइम भारतवर्ष, पूरा भारतवर्ष को नहीं पूरा एशिया खंड बौद्ध धर्म था. बौद्ध धर्म के लिए भगवान बुद्ध ने प्रचार और प्रसार कैसे किया. आज हमारे पास सब साधन है, फिर भी हम प्रचार प्रसार नहीं कर पाते हैं. क्यों? क्योंकि हम घर में बंद हो गया. उस टाइम भगवान बुद्ध ने चल के भिक्खु लोगों को, भिक्खुनी लोगों को संघ बनाया और वो भिक्खु संघ, भिक्खुनी संघ चल के ये पूरा एशिया खंड में ये बौद्ध धर्म का प्रचार और प्रसार किया. इसलिए देखो आज जिधर भी खनन होता है उधर से भगवान बुद्ध का मूर्ति ऊपर आता है. और ऐसा नहीं हुआ. भगवान बुद्ध ने कभी भी अपना संघ में प्रेसिडेंट नहीं बनाया, सेक्रेटरी नहीं बनाया, कभी भी भगवान बुद्ध ने ट्रेजरर नहीं बनाया. वो जो उपदेश सहज और सरल भाषा, आंचलिक भाषा जो उपदेश देते थे, वो उपदेश सबसे पहला खुद का ऊपर वो काम करते थे. उनका उपदेश ऐसा सहज और सरल भाषा में दिया. जो दुख है, दुख निर्माण तुमने किया और निवारण तुमको ही करना पड़ेगा. मैं कोई भगवानिष्ठ नहीं हूँ. मैं जो मार्ग तुमको दिखाती हूँ, जो रास्ता मैं दिखाती हूँ, उसमें चलो तो निर्माण, जो दुख निर्माण हुआ वो दुख तुमको ही शेष करना पड़ेगा. मैत्रीपूर्ण जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि
त्यांच्या समवेत या मानवी मुक्ती लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना, महामातांना, त्यांच्या विचारांना या आजच्या मंगल प्रसंगी अभिवादन करतो. आणि बहुजन प्रबोधन सेवा संघ वडवलेले तथागत भगवान गौतम बुद्ध विहाराचा धम्म प्रचार केंद्राचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी अतिशय दिमाखात संपन्न होत आहे. या धम्मपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आजचा हा धम्मपीठाचा सोहळा पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेलोय की काय, कारण बरेचसे नवीन चेहरे पाहायला मिळाले. आम्ही मंत्री महोदयांसमोर फिरतो तेव्हा आम्हाला हा अनुभव येतो, परंतु ह्या आपल्या वडवलीमध्ये हट्टे साहेबांनी हा असा काही सोहळा घडवून आणलेला आहे की मन अगदी भरून आलेलं आहे. आणि त्यामुळे मॅडमचं भाषण ऐकलं. आप मराठी समजते ना मॅडम? यस. कारण इथे सगळे मराठी आहेत त्यामुळे मराठीतच बोलावं लागेल. या ठिकाणी विषय अतिशय सुंदर दिलेले आहेत आणि हाटे साहेबांच्या या जयंतीचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे समाजाने घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, भगवान बुद्धांची जयंती असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू देत, या जयंतीचा उद्देश खऱ्या अर्थानं हा सफल होतोय. ही विचाराची जयंती आहे आणि त्यामुळे हाटे साहेब तुम्हाला खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो की हा जो आपला कोकण प्रांत आहे, हा कोकण प्रांत ही बुद्धाची भूमी राहिलेली आहे. मग नालासोपारा असू देत, नाहीतर कुडा मांदरच्या लेणी असू देत, आपल्या गांधारपाल्याच्या असू दे या कोलच्या असू दे, या भूमीमध्ये बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म या भूमीत झालेला आहे. 350-400 वर्षापूर्वी या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ती ही भूमी. आणि 2500 वर्षापूर्वीचा बुद्धाचा धम्म ज्या भूमीमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न झाला, ती ही कोकणची भूमी. आणि त्यामुळे आपण या भूमीत राहतो. ही भूमी फार पवित्र आहे आणि ती पवित्र झाली ती या सर्व महामानवांमुळे झाली. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मुक्ती लढ्याचा पहिला संघर्ष हा महाडच्या भूमीत केला. 1927 साली 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी महाडमध्ये केला. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जाहीर मनुस्मृती दहनाचा एक कार्यक्रम केला. हा बाबासाहेबांनी हा योगायोग म्हणत नाही किंवा योगायोग म्हणता येणार नाही, हा सगळा विचार करून घडवून आणलेला कार्यक्रम आहे. कारण विचारवंत हे विचार करतात, क्रिटिकल अनालिसिस करतात, अभ्यास करतात आणि मग आपल्या जीवनाची जी काही वाटचाल आहे ते ठरवतात आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य घडवलं ते काही असं काही कुठे जाऊन कुठला मुहूर्त काढला नव्हता किंवा कुठल्याच पूजा करून घडवलं गेलं नाही. त्यांच्या सगळ्या मोहिमा जर आपण विचारात घेतल्या, त्यांच्या मोहिमांचा जर आपण अभ्यास केला तर त्यांनी जे काही घडवलेलं आहे ती ही रयत सुखी व्हावी, ही जनता सुखी व्हावी, गुलामी नष्ट व्हावी म्हणून या कोकणच्या भूमीमध्ये रायगडावर रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण समजून घेतलं पाहिजे. अफजल खानाचे आणि प्रतापगडावरचे त्या पराक्रमाचे आपण मुलांना शिकवत असतो, पण आपण त्या मुलांना हे सांगितलं पाहिजे किंवा बहुजन जनतेला हे सांगितलं गेलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर जो काही पराक्रम केला तो पराक्रम त्या मोहिमेची आखणी करत असताना त्यांनी कुणाकडे असा मुहूर्त काढला नव्हता, कुठला विधी केला नाही किंवा कुठला असा काळ वेळ पाहिला नाही. परंतु इथली भौगोलिक परिस्थिती काय आहे, इथली राजकीय परिस्थिती काय आहे, इथली पठार अवस्था, डोंगर अवस्था, इथं आपल्याला कशा प्रकारे अफजल खानावर मात करता येईल याचा सगळा अभ्यास करून महाराजांनी अफजल खानाला असे काही रचना तयार केल्या आणि प्रतापगडावर बोलावलं. आणि प्रतापगडावर बोलवल्यानंतर दुपारी 12 वाजताची भेट आहे. दुपारी 12 वाजता सूर्य तुमच्या आमच्या डोक्यावर असतो. अफजल खानाचं सैन्य गडावर येईल आणि वरती त्यांना येत असताना वरती किती सैनिक आहेत हे कळणार नाही, कारण सूर्य डोळ्यावर असल्यामुळे वरती काय आहे कळत नाही. किती अतिशय सुंदर असा विचार चिकित्सक वृत्तीने तयार केलेला प्लॅन. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या मोठ्या संकटाला पार करू शकले. हे धोकेबाज लोक आहे, जनता आशय ओळखून आम्ही लोकांनी ठरवलं की आम्ही समाजासाठी काम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यातलं तुमच्यासारखे डॉक्टर जे शिकलेले आहेत ते समाजाच्या कामी आले आहेत आणि तुमच्यासारखे आणखीनही डॉक्टर आहेत पण ते समाजाच्या कामी येत नाहीत. त्यांच्यासाठी काय म्हणाल, ते काय घोरघोरतात की म्याव म्याव करतात?
हा प्रश्न आहे. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी माननीय विनायक हाटे साहेब यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक आहेत आणि त्यानंतर उपस्थिती आहे आज त्यांची या कार्यक्रमाला. ते सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे आळवप भगवान शास्त्री घुगे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रीय सत्यशोधक मूळ निवासी वारकरी महासंघ याचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तेही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला या कार्यक्रमाशी उपस्थित केले. जो भूतकाल में बुद्ध हुए, अरहत हुए, जो वर्तमान में अरहत है और जो भविष्य में अरहत होंगे, बुद्ध होंगे, उनको सभी को मैं सबसे पहले प्रणाम करता हूँ. तक्षशिला बुद्ध विहार की यहाँ पर निर्मित हुई है. तक्षशिला के बारे में आप सभी लोग जानते हैं. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, ओदंतपुरी, ऐसे सारे विद्यापीठ थे. विहार क्या कर सकता है? बुद्ध ने जब अपना धम्म दिया तो पहले विहार ही बने और विहार बढ़ते बढ़ते गए, उसकी यूनिवर्सिटियां बनी और वो इतनी यूनिवर्सिटियां थी कि फॉरेन के सारे लोग नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी ये सारे विद्यापीठों में आया करते थे. और जब एडमिशन नहीं मिलती थी तो रोते थे. इतना बड़ा विश्व का सबसे बड़ा ज्ञान इन विद्यापीठों में हुआ करता था. ये इसकी शुरुआत है. अब बाबा साहब के बारे में मैं बताता हूँ. बाबा साहब ने 19 और 20 मार्च 1927 को यही महाड़ की भूमि में इस पंचक्रोशी में जो आंदोलन चलाया उसकी तुलना फ्रेंच रेवोल्यूशन से की जाती है. क्यों? क्योंकि बाबा साहब ने एक बहुत बड़ा थॉट दिया है. मैं जो भी कुछ बोल रहा हूँ मेरा अपना कुछ नहीं, मैं बाबा साहब और बुद्ध का ही आपको बताऊंगा. क्योंकि मैं खुद को कहता हूँ कि अगर मेरी जिंदगी से बाबा साहब को अगर माइनस कर देते हो तो अभी भी मेरी वैल्यू 0 है, 0. तो इसे मैं बताता हूँ. बाबा साहब ने महाड़ की भूमि पर एक कोटेशन किया था जो कि 19 मार्च और 20 मार्च को उन्होंने बताया था. और वो 3 अप्रैल के बहिष्कृत भारत के अंक में भी आया था. बाबा साहब का वो कोटेशन इंग्लिश में था. बाबा साहब कहते हैं कि मैन इज मोर्टल सो आर आइडियाज. आदमी मरण धर्मी है, जो भी पैदा होता है वो उसको मरना होता है. आइडिया नीड्स प्रोपगेशन एज मच एज द प्लांट्स नीड वाटरिंग, अदरवाइज बोथ विल विदर एंड डाई. विचारों को प्रचारित और प्रसारित करना जरूरी है. कैसा? तो जैसे हम कुंडी में पौधा लगाते हैं ना, उसको 4-5 दिन अगर आप पानी नहीं देते हो तो पौधा सूख जाता है और वो मर जाता है. विचारों का ही ऐसा ही हुआ होता है, ऐसा बाबा साहब कहते हैं. फिर एनिलेशन ऑफ क्लास में बाबा साहब लिखते हैं ये विचारों को प्रचारित और प्रसारित क्यों करना पड़ेगा. ये महाड़ की भूमि में पहला विचार बाबा साहब ने दिया है. तो बाबा साहब एनिलेशन ऑफ क्लास में कहते हैं कि इस भारत में एक धर्म हुआ करता था जो विश्व का सबसे पहला और सबसे बढ़िया सायंटिस्ट तथागत बुद्ध थे. बिपिन साहेबांना द्यावा लागली, नाहीतर मॅडमचं भाषण हे पाऊण तासाचं होतं आणि हा आमचा कार्यक्रम बरोबर टाइमात संपणार होता. तर आता 9:15 वाजलेले आहेत आणि मॅडम या बौद्ध तत्वज्ञ आहेत, त्या तुमच्यासमोर 9:15 पर्यंत बोलणार आहेत. तुम्ही जेवणापेक्षाही डोक्याचं भोजन फार महत्वाचं असतं, या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष द्या आणि शांत चित्ताने त्यांचं संभाषण ऐकायला अशी मी सर्वांना परत एकदा आयोजकाच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमोबुद्धाय साथियों. सर म्हणाले तसं 9:45 ऑलरेडी झालेली आहे. सांगताची वेळ आलेली आहे, पण तरीही सर्वात आधी बौद्धजन सेवा प्रबोधन सेवा संघ वडवली तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि तेही मी 2 वेळा तुमचं अभिनंदन करेन. एक तर तुम्ही हे बुद्ध विहार नुसतं बुद्ध विहार बांधणं या उद्देशाने न करता धम्म प्रचाराचं केंद्र म्हणून हा उद्देश समोर ठेवून तुम्ही याची निर्मिती केली आहे. त्यामुळे खरंच हा खूप मोठा भाग आहे यातला, त्यामुळे त्यासाठी तुमचे अभिनंदन. आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की या बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये तुम्ही जे विषय लावले ते खरंच खूपच विचार करण्यासारखे आहेत. आणि विषय जर आपण बघितले तर हे सगळे विषय म्हणजे समस्या आहेत, आपल्या बौद्ध किंवा बहुजन समाजाच्या समस्या आहेत. तर समस्यांवरती चर्चा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती चर्चा आपण करतोय आणि ती चर्चा
चर्चेला हे समस्येचे विषय ठेवले, त्यामुळे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन की ऍटलिस्ट आपण समस्यांवरती चर्चा तरी करतो. कारण बहुजन समाजाचं सगळ्यात मोठी समस्या जर कुठली असेल तर आपली समस्या काय आहे हेच आपल्याला माहिती नाही. बहुजन समाजाला त्याची समस्या काय आहे हेच माहिती नाही, ही मोठी समस्या आहे. पण आता या ठिकाणी या प्रबोधन सभेमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात या समस्यांवरती चर्चा केली. आपल्या महापुरुषांच्या बलिदानाविषयी, संघर्षाविषयी, त्यांच्या त्यागाविषयी, त्यांनी दिलेल्या विचारधाराविषयी अशा पूर्णपणे तो जो ठेवा होता तो आपण समोर मांडला. त्यामुळे त्याबद्दलही तुमच्या सर्वांचे अभिनंदन. थोडंसं आपण जाऊयात या विषयांकडं. बौद्ध धर्म हा केवळ विहारापुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्यक्ष आचरणात आणल्यास त्याने समस्त मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकते. साथियो, ज्या अर्थी आपण ही समस्या किंवा हा विषय इथं घेतला, याचा दुसरा जो भाग आहे या कॉइनचा किंवा या दुसरा भाग ज्याला आपण म्हणतो तो भाग असा दिसून येतोय की बौद्ध धर्म हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ विहारापुरताच राहिलाय. याचा दुसरा अर्थ असा होतो. शिवाय पुढचा अर्थ असा निघतो की तो प्रत्यक्ष आचरणात आणल्यास, म्हणजे तो अजूनही आणला गेला नाहीये. म्हणजे आपल्या आचरणात अजूनही जितका धम्म दिसला पाहिजे होता तो दिसत नाहीये. आणि तिसरं, मानवी जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं. म्हणजे आता आपण सुखी आणि समृद्ध कितीही आपण टेक्नॉलॉजिकली पुढे गेलो असलो तरी मानवी मूल्याच्या दृष्टिकोनातून आपण अजूनही खूप मागे आहोत. अदरवाईज आज आपल्याला अन्याय, अत्याचार, बलात्कार या गोष्टी होताना दिसल्याच नसत्या. म्हणजे पहिल्या विषयातल्या तिन्ही गोष्टी आता अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे त्या आधी होत्या आणि आता नाही आहेत असा हा दुसरा अर्थ निघतो. आणि तो का झाला, कसा झाला याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. त्याच्यातला दुसरा विषय, वर्तमान समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही मानवी मूल्ये प्रस्थापित करणे एक महत्वाची गरज आहे. खरं तर आपल्या महापुरुषांनी अतोनात 108 वर्षाचं जवळजवळ 1848 राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंपासून ते 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ 108 वर्षाचा अतोनात संघर्ष करून आपल्याला जी संविधानाची जी घडी बसवून दिली होती, ते संविधान असतानाही आज आपल्याला दुसरा विषय जो ठेवला गेलाय तो विषय ठेवायची वेळ आली आहे की वर्तमानात समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मानवी मूल्ये प्रस्थापित करायची गरज आहे. खरं तर हा भाग तेव्हा झाला पाहिजे होता जेव्हा संविधान लागू झालं. पण ते लागू झाल्यानंतर ते अंमलात आणण्याचं जे काम होतं ते अंमलात आणण्याचं काम आपल्याकडून केलं गेलं नाही आणि त्याची फळं आपण भोगतोय. आणि म्हणून आज आपल्याला तोही विषय या ठिकाणी ठेवायला लागला आहे. तिसरा महत्वाचा विषय आहे, संपूर्ण भारत बौद्ध होता, म्हणजे इतिहासाकडे जाणारी गोष्ट आहे. तो कोणी कसा नष्ट केला हेही आपल्याला जाणून घ्यायचंय. साधी बाबासाहेब जसं म्हणायचे की ज्या माणसाला आपला इतिहास माहिती नाहीये तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा विषय खूप महत्वाचा आहे. चौथा विषय, बुद्ध विचार, भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान धोक्यात, एक गंभीर चिंतन. खरं तर या सगळ्या विषयाचं जे सार निघतं चर्चेचा भाग तो या ठिकाणी येऊन संपतोय. अतिशय मार्मिकरित्या हे विषय या ठिकाणी मांडले गेले. बुद्ध विचार म्हणजेच धम्म आणि भारतात अस्तित्वात येणं अपेक्षित होती ती लोकशाही आणि जी ज्याच्यावर आधारित होती ते भारताचं संविधान, या तिन्ही गोष्टी धोक्यात आहेत आणि त्याबद्दल गंभीर चिंतन करणं ही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे विषय ठेवल्याबद्दलही आयोजकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन. साथी, आपण म्हटलं की धम्म प्रचार करायचा आहे, तर मुळात आपल्याला धम्म म्हणजे काय आणि तो कसा असतो, कसा होतो, याची काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. धम्माची अगदी साधी सरळ व्याख्या जर आपल्याला करायची झाली तर ती म्हणजे त्याच्या शब्दातच आपल्याला दिसून येतं. ध आणि म, मला म अर्धा जोडलेला आहे. तर इन जनरल